गोंदिया शहर के अभियंता नगर स्थित ओबीसी छात्रों के हॉस्टल में पानी की भारी किल्लत ने विद्यार्थियों की परेशानी बढ़ा दी है। पिछले 15 दिनों से बोरवेल खराब होने के कारण 70 छात्रों को पानी के लिए भटकना पड़ रहा है। हालत ऐसे है कि छात्रों को अपने खर्च पर पानी के टैंकर मंगवाने पड़ रहे हैं। एक टैंकर के लिए 900 रुपए चुकाने पड़ते हैं और रोजाना 2 टैंकर की जरूरत पड़ रही है। लगातार बढ़ते खर्च से परेशान छात्रों ने प्रशासन से तुरंत समाधान की मांग की है। समस्या का जल्द निराकरण नहीं होने पर आंदोलन की चेतावनी भी दी गई है। ओबीसी हॉस्टल में पानी की समस्या की जानकारी मिलते ही ओबीसी सामाजिक कार्यकर्ताओं ने मौके पर पहुंचकर छात्रों से मुलाकात की और हालत का जायजा लिया। बोरवेल बंद होने से छात्रों को भारी आर्थिक बोझ उठाना पड़ रहा है। इस मुद्दे को लेकर सोमवार को सभी छात्रों के साथ ओबीसी संगठन जिला कलेक्टर कार्यालय पहुंचकर ज्ञापन सौंपने की तैयारी में है। संगठन ने चेतावनी दी है कि यदि जल्द समाधान नहीं हुआ तो छात्रों के साथ ओबीसी समाज भी आंदोलन करेगा। सर, लगभग 15 दिवस झाले आमच्या हॉस्टेलमध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही। पाण्याची सोसायटी बोरवेल आहे, पण बोरवेलला पाणी नाही आणि मोटर खराब आहे। त्याकडे कंप्लेंट केली असता कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। त्यासाठी आम्ही स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलतो सर। या गोष्टीला होत आहेत 15 दिवस, तरी शासनाचे आमच्याकडे एक पण लक्ष नाही। ही तर एकच समस्या झाली, समस्याचा पूर्ण गोळा आहे सर। सर, आता आमची सहनशक्ती तर पूर्ण संपलेली आहे। तर आम्ही तो एकच विचार केला आहे, जर आमच्या मागण्या पाण्याची पूर्ण झाली नाही आणि आमच्या वसतिगृहामध्ये जी लायब्ररीची सोय पाहिजे होती वाचनालयाची, ती सुद्धा नाही आहे। कित्येक मुलांच्या परीक्षा सर बिना लायब्ररीने किंवा बाहेर जाऊन ते स्वतः दुसऱ्या वाचनालयामध्ये जाऊन अभ्यास करून गेलेले आहेत। आणि आमचे काहींचे कॉलेज सर प्रत्येकाचे मोस्ट ऑफ कॉलेज हॉस्टेल एका कोपऱ्याला आणि कॉलेज एका कोपऱ्याला आहे। खूप अंतर आहे। त्यासाठी येण्या जाण्यासाठी आम्ही वाहनाची स्वतःची सोय केली आहे। त्यासाठी सुद्धा आमच्याकडे पार्किंगची सुद्धा एक पण व्यवस्था केलेली नाही आहे। आमची एकच इच्छा आहे की सर आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी, पार्किंगची व्यवस्था, लायब्ररी आणि निर्वाह भत्ता जो आम्हाला वेळेवर कधी मिळालेलाच नाही सध्यापर्यंत, आणि वाचनालय, एवढे आमचे मागण्या पूर्ण करा। आणि सर एक गोष्ट कशी, आमच्याकडे पाणी गरम करायला गिझर आहे, पण गिझर चालू करायला लाईटच नाही। गिझर चालू केला लाईट बंद पडते। यासाठी आम्हाला स्वखर्चाने लाईनमॅन बोलवत आहोत सर। आम्ही आपल्या लेवलवर करत आहोत काम, पण हे किती दिवस करणार सर? याच्यावर आम्हाला एक तुमचा निर्णय पाहिजे आम्हाला तोच। आणि त्यासाठी जर आम्हाला निर्णय मिळाला नाही, आम्ही यासाठी आंदोलन करण्यासाठी सुद्धा तयार आहोत सर। गेल्या 15 दिवसापासून ओबीसी वसतिगृहात पाण्याची समस्या निर्माण झाल्याची माहिती आज या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आम्हाला दिली। त्यानंतर लगेच आम्ही या वसतिगृहाला आज भेट दिल्यानंतर इथं वास्तविकता बघितली असता टँकरने पाणी पुरवठा झाल्याचे बघावयास मिळाले आहे। आणि गेल्या 15 दिवसापासून विद्यार्थी आणि वार्डन हे स्वखर्चाने त्या टँकरचे पैसे देतात। प्रशासनातर्फे वास्तविक इथं पाण्याची सोय जी करण्यात यायला हवी होती ती करण्यात आली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांवर भुर्दंड बसत आहे। आणि नगरपालिकेच्या वतीने जे पाणी पुरवठा करण्यात येत आहे टँकरने, नगरपालिका ज्या कंत्राटदारामार्फत टँकर चालवतो त्या कंत्राटदाराने पैशाची मागणी करणे पाण्याकरता, हा एक विषय महत्त्वाचा इथं समोर आलेला आहे। या विषयाला घेऊन सोमवारला या विद्यार्थ्यांसोबतच आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार आहोत। कारण की शासकीय वसतिगृह आहे आणि शासकीय वसतिगृहात पाणी पुरवठा करताना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी आणि त्या कंत्राटदाराने पैशाची मागणी करणे हे शासकीय धोरणाला धरून योग्य नाही आहे। आणि या मुद्द्याला घेऊन आम्ही जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधणार आहोत। आणि उर्वरित बाकीच्या समस्या, निर्वाह भत्ता, वसतिगृहाच्या आतील समस्या आहेत, यांच्या वाचनालयाच्या समस्या आहेत, पार्किंगच्या समस्या आहेत, या विषयावर सुद्धा राज्याचे जे मंत्री आहेत अतुल सावे यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत। आणि विद्यार्थ्यांसोबत पुढच्या सोमवारी पाण्याची जी समस्या आहे पूर्णतः सोडविण्याकरता जिल्हाधिकारी महोदयांना भेट घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। करण्याचा इशारा दिला विद्यार्थ्यांनी आंदोलन। तर सोमवारला आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांची आधी चर्चा करणार। जिल्हाधिकाऱ्यांनी जर आमच्या प्रश्न या विद्यार्थ्यांच्या पाण्याचा मुख्यत्वाने सोडवेला नाही तर आंदोलनात्मक भूमिका पण आम्ही ओबीसी विद्यार्थ्यांच्या सोबत घेणार आहोत। गोंदिया से संवाददाता ओम की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं।
और फेसबुक पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।